नमस्कार. आज आपण बनवलेली आहे पोटाला थंडावा देणारी आंबील, नाचणीची आंबील आणि ज्वारीची आंबील। आणि चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाची यात्रा असते, त्या नैवेद्यासाठी प्रत्येक घरात बनवली जाते अशी ही आंबील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग पाहूया आंबील कशी बनवायची। ही एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे। एक वाटी नाचणीचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ। तर अगोदर हे पीठ घेतलेलं आहे नाचणीचं, त्यामध्ये आपल्याला ताक घालून घ्यायचे। तुम्ही पाण्यात पण भिजवू शकता, पण माझ्याकडे ताक होतं त्यामुळे मी ताकामध्ये भिजवून ठेवलेलं आहे। 6-7 तास भिजू घालून ठेवायचं, किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवू शकता। मी 5 ते 6 तास भिजवलेलं आहे। आता दुसऱ्या बाउल मध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचंय आणि त्यामध्ये पण ताक घालणार आहोत आपण 1 पेला भरून, आणि ते व्यवस्थित मिक्स करून भिजत ठेवायचं आपल्याला। अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। आता ह्याला भिजत घातलेलं आहे, झाकून ठेवायचं आपल्याला 6-7 तासासाठी। तर 6-7 तास झालेले आहेत। आता आपण आंबील बनवायला घेऊया। तर मस्त पीठ भिजलेले आहेत, मस्त आंबूस वास येतोय। आपण एरवी पण बनवू शकतो, पौष्टिक एकदम आणि पचायला पण हलके, आणि एकदम थंड झाल्यानंतर खूप छान टेस्ट लागते। नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुम्ही केव्हा बनवता आंबील, हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। तर हे सामान घेतलेलं आहे मी बनवण्यासाठी। 4-5 मिरची, कोथिंबीर, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे। काळ्या मिठामुळे टेस्ट छान येते। आता आपल्याला ह्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। सर्व जिन्नस घालायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ठेचा बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता ठेचा झालेला आहे, त्याला आपल्याला काढून घ्यायचे। आपल्याला 2 आंबीलसाठी आपण अर्धा अर्धा काढून घ्यायचा आहे। एकदमच बनवलंय मी दोन्हींचा पण। अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप छान टेस्ट लागते आणि पौष्टिक पण आहे। आपण कधी पण बनवू, त्यामध्ये पाणी घालून कधी थंड करून पिऊ शकतो। आपण फ्रीज मध्ये 7-8 दिवस स्टोर करू शकतो, एका डब्यामध्ये पॅक बंद बनवून ठेवल्यानंतर। आता ठेचा कढईमध्ये त्याचा कच्चेपणा घालवण्यासाठी मी थोडासा फ्राय करून घेतलाय। त्यामध्ये आता आपलं भिजलेलं पीठ घातलंय। आपल्याला हवे तशा कमी जास्त पातळ ह्या हिशोबाने पाणी घालायचे, तुम्हाला जशी हवी तशी। मी डबल पाणी घातले, कारण ते शिजल्यानंतर घट्ट बनते। मी अगोदर ज्वारीची बनवायला घेतलेली आहे, नाही नाचणीची बनवायला घेतलेली आहे आंबील। नाचणीचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे। चला आता ह्याला उकळी आलेली आहे, छानपैकी शिजले मस्त। आपल्याला आता काढून घ्यायचे। तयार आहे आपली आता ही नाचणीची आंबील।
काढून घ्यायची आता आपल्याला। पाहू शकता टेक्स्चर किती छान आलेले आहे, कलर पण मस्त आलाय आणि पिण्यासारखी पण कन्सिस्टन्सी झालेली आहे त्याची। पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। कलर पण खूप छान आलाय, मस्त दिसते। ही झाली आपली नाचणीची। आता आपण ज्वारीची आंबील बनवायला घेऊ। ठेचा टाकलेला आहे कढईमध्ये, त्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आणि मग त्यामध्ये आपण ते ज्वारीचं पीठ भिजवलेलं 7-8 तास ते टाकून घ्यायचे आणि आता पाणी घालायचे आपल्याला ते भांडे हिसळून। ह्याच्यात पण डबल पाणी घातलेले आहे। हे पण पाहू शकता मस्त झालेले आहे, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही। पाहू शकता कन्सिस्टन्सी अशा प्रकारे, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही। आपल्याला आता काढून घ्यायची। शिजलेले आहे 3 ते 4 मिनिट। ही पण आंबील शिजवलेली आहे, त्याचा कच्चेपणा सर्व जाईपर्यंत शिजून घेतलेले आहे। आता आपल्याला काढून घ्यायची। तयार आहे आपली आता ज्वारीची आंबील सुद्धा। पाहू शकता तयार आहेत आपल्या दोन्ही आंबील। आता सर्व करण्यासाठी घेऊया। पाहू शकता कन्सिस्टन्सी किती व्यवस्थित झालेली आहे, मस्त पैकी खूप छान भन्नाट झालेली आहे आपली आंबील। नक्की बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। मस्त हे तयार आहे आपली आता नाचणीची आंबील, आणि ही ज्वारीची आंबील आणि ही नाचणीची आंबील किती छान झालेली आहे, खूप छान। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी बरोबर। तोपर्यंत रेसिपी बनवून खा, आनंदी राहा आणि मस्त राहा। आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।